श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. ही पोरं रोज डोंगरावर येतच असतात, पण मी आज ह्यांच्यासोबत आली आहे कारण की आरूचा डॅडा बाहेर गेलाय. आरू तिच्या डॅडासोबत किंवा काकासोबत सारखी येतच असते इथं डोंगरावर संध्याकाळच्या टायमाला. तर आज कोणच नव्हतं, मग मी म्हटलं आपण जाऊया, म्हणून मी आज यांना घेऊन आले पोरांना इथे. लाईफ ऑफ आरूआई या यूट्यूब चॅनेलवर, म्हणजे स्वामीमय लाईफ सविता ह्या चॅनेलवर आपण नेहमीच मी गेलेल्या व्रत वैकल्यातून मला आलेल्या अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेत, किंवा मी कोणत्या सेवा करते आणि कोणत्या सेवा केल्याने मला काय अनुभव आलेत हेच तुमच्यासोबत शेअर केलेत. माझं डेली रुटीन, आरूसोबतच्या मस्ती मजा या गोष्टी मी ह्या चॅनेलवर शेअर केलेत. आणि आत्ता मला अजून काहीतरी क्रिएटिव्ह करावं असं वाटते, म्हणून मी शिलाई मशीनसुद्धा घेतलं. तोही व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला, टाकला. त्याबद्दलही सांगितलं मला मशीन चालवायला येत नाही, पण मी प्रयत्न करते आणि मला खूप शिकायचं आहे, कारण मार्केटमध्ये आजकाल खूप नवनवीन ब्लाऊज आलेत आणि ते बघून असं वाटतं की आपल्यालाही तसं काहीतरी यायला पाहिजे. आता आपण घरी आहे तर कमीत कमी आपण आपले स्वतःचे तर ब्लाऊज शिवावे, म्हणून मी मशीन घेतलेले आणि तेही मी शिकणार म्हणा, यात काही प्रश्नच नाही. प्रयत्न केले की सर्व शक्य आहे, तर तेही ते मी करेल 100%. पण अजून माझ्याकडे मला काय काय येतं किंवा मी काय काय करते ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल. तर मी लग्नाच्या आधी कॉलेजमध्ये असताना चारोळी करायची, कविता करायची. परत ते मध्ये थांबून केलं, कारण की आपलं लाईफ चेंज होतं लग्न झालं की सर्व गोष्टी बदलतात. मग आपल्या ज्या आवड सवड, म्हणजे आवड काय असते, आपल्याला ज्याच्यात आनंद असतो त्या गोष्टी मागेच राहून जातात. मग आता पुन्हा मी स्वतःला वेळ द्यायचा प्रयत्न करायला लागले, तर पुन्हा कविता सुचायला लागले, चारोळ्या सुचायला लागले, तर त्याही तुमच्यासोबत शेअर करावं अशा मनापासून वाटते. म्हणून म्हटलं आता कधी मध्ये आधी आपण आपली कविता चारोळीसुद्धा चॅनेलवर अपलोड करायची, सांगायची. तर तुम्हाला आवडेल का मी चारोळी केलेली, कविता केलेली? कमेंट करून नक्की सांगा. तर आज मी तुम्हाला एक कविता ऐकवते, म्हणजेच कविता ह्या शब्दावर केलेली कविता. कविता लिहिल्याने व्यक्त होऊ, कविता लिहिल्याने व्यक्त होऊ, कविता बोलल्याने आनंद घेऊ, कविता ऐकल्याने तृप्त होऊ, कविता समजल्याने मोकळे होऊ, कविता जाणवल्याने जाणीव घेऊ, कविता भावल्याने स्पर्श घेऊ, कविता मोजकच बोलून सर्व काही सांगणारी, उमजणारी, सर्वत्र दळवणारी, मन फुलपाखरू होऊन उंच उडणारी अशी ही कविता. मग कशी वाटली कविता? कविता या शब्दावर केलेली कविता मनाला भावली की नाही? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माझ्या चारोळी कविता ऐकायची इच्छा असेल तरी कमेंट करून सांगा. मी आठवड्यातनं एकदा दोनदा कविता किंवा चारोळी यूट्यूबवर अपलोड करत जाईन. आयुष्यात मागे राहिलेले छंद पुन्हा जोपासायला सुरुवात करा, कारण आयुष्य पुन्हा नाही. त्यामुळे आपल्या काही आवडी निवडी आहेत त्या पुन्हा जपायला सुरुवात करा. शब्दांचा गुंता नको करू, शब्दांचा गुंता नको करू, आयुष्य हे खूप सुंदर, छंद जोपासायला कर सुरू. कशी वाटली ही चारोळी? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. आत्तासाठी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.